नमस्कार, मी शिवानी. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर 2 दुचाकी आणि बसचा तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली आहे. हवेली तालुक्यातील कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील ॲक्सिस बँकेच्या समोर आज सोमवारी 10 जूनला सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात मामा भाचीसह 3 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शिवराम कराड आणि ज्ञानेश्वरी लाटे हे दोघे नात्याने मामा भाची आहेत. कराड हे लोणी काळभोर येथील MIT शैक्षणिक संकुलात चालक म्हणून काम करतात आणि संकुलातील खोल्यांमध्येच राहतात. ज्ञानेश्वरी ही वाघोली येथील एका नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे, तर दत्ताराम कांबळे हे लोणी काळभोर येथील HPCL कंपनीमधील कॅन्टीनमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. कराड हे ज्ञानेश्वरीला बस स्टॉपवर सोडवण्यासाठी दुचाकीवर चालले होते, तर कॅन्टीन मॅनेजर कांबळे हे कॅन्टीनचे सामान घेऊन दुचाकीवरून कॅन्टीनकडे चालले होते. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील ॲक्सिस बँकेच्या समोर या दोन्ही दुचाकींचा अपघात झाला. तेव्हा दुचाकीच्या पाठीमागे बसलेली ज्ञानेश्वरी ही महामार्गावर पडली. त्याचवेळी लोणी काळभोरकडून पुण्याच्या दिशेकडे जाणाऱ्या बसचे चाक ज्ञानेश्वरीच्या अंगावरून गेले. या अपघातात ज्ञानेश्वरी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांकडून मिळत आहे. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.